सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर्व शेतकरी बांधव आणि ही बाजार समिती वाचावी, बाजार समितीचे 2 रुपये वाचावे म्हणून उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व कारभारी मंडळी, मग ते राजकारणातच असतील असं काय नाही, पण ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळलं असेल, परवा रात्री मी पुण्यावरून येत असताना म्हणजे मी पणन संचालकांकडेच काही कागदपत्रांच्या माहितीसाठी गेलो होतो आणि येताना मला वाटतं आमच्या एका मित्राचा शिवाजीराजे वरपे यांचा फोन आला की बाजार समितीचा व्यवहार आज जुन्नर या ठिकाणी झाला. पहिलं मला थोडंसं अडचणीचं वाटलं, कारण बाजार समिती जी जागा खरेदी करते ती नारंगावला आहे आणि नारंगावला देखील दुय्यम निबंधक कार्यालय आहे. मला ते थोडंसं चुकीचं वाटलं म्हणून मी म्हणलं खरंच का, तर त्यांनी सांगितलं होय. आणि नंतर मग अजूनही काही सूत्रांकडून माहिती मिळाली की बाजार समितीची जागे खरेदी झालेली आहे आणि ती देखील लोक तालुक्यातून कचेरीतून बाहेर जातात अशा वेळात, म्हणजे संध्याकाळी 6 वाजता. याच्यावरून थोडासा संशयाला बऱ्यापैकी जागा राहते. व्यवहार वाजत गाजत करायला हवा होता. नारंगावला दुय्यम निबंधक कार्यालय आहे, तिथं करायला अडचण नव्हती असं मला वाटतं. पण याचा अर्थ सरळ आहे की त्यांच्या मनामध्ये आपण जे करतोय ते चुकीचं करतोय आणि मग चोरून लपून करायचं, अशा हिशोबाने तो व्यवहार जुन्नरला झाला असं आमचं स्वतःचं मत आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सदरची जागा 10 एकर वारुळवाडी, मौजे वारुळवाडी, त्याची छोटीशी वाडी आहे वळणवाडी, नारंगावरून मांजरवाडी आणि अष्टविनायक रस्त्याला लागून 10 एकर जागा आहे. 7,11,000 रुपये गुंठ्याने 28,44,000 रुपये जमिनीची किंमत. माफ करा, 28 काय झाले, आपण लाखातले आहोत, कोटीतले अडचणी आहेत थोड्याशा. 28,44,00,000 ही जमिनीची किंमत आहे. त्या पोटी 1,70,64,000 मुद्रांक शुल्क भरले. रजिस्ट्रेशन फी 30,000, म्हणजे 30,14,30,000 रुपये ही उघडची बाजार समितीचा तो त्याच्यामध्ये खर्च झालेला आहे. या जागेच्या संदर्भाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मागच्या 5-6 महिन्यापासून मी स्वतः ज्ञानेश्वर रावजी खंडागळे, आदरणीय संतोषदादा ज्ञानेश्वर चव्हाण, भास्कर शेठ गेनभाऊ गाडगे, आम्ही सगळ्यांनी लेखी विरोध त्या सभेमध्ये नोंदवलेला होता. नंतरच्या काळामध्ये प्रियंकाताईंनी देखील या जागेला त्यांचा विरोध नोंदवलेला आहे. प्रश्न हा आहे की जागा घेण्याला आमचा विरोध का? त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या बाजार समितीकडे ज्या उपबाजारासाठी जागा घेतली जाते किंवा म्हटलं जाते की नारंगाव उपबाजाराला जागा कमी आहे, त्या नारंगाव उपबाजारासाठीची आत्ता आपलं जो बाजार जिथं चालतो मांजरवाडी रोडला पोलीस स्टेशन जवळ, तिथून फक्त 500 मीटरच्या आत 13 एकर जागा वारुळवाडीच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्वे नंबर 98/3 ही 13 एकर जागा 2010 साली, मला वाटतं कदाचित हेच सन्माननीय सभापती त्यावेळेला असावेत, कारण त्यांच्या जागे त्याच्या स्पष्टपणाने म्हणलेलं आहे की सदरची जागा संपादित करून ती 1,74,23,048 रुपयाला 13 एकर जागा 2010 साली घेतलेली आहे. मी परत त्याला अंडरलाईन करा ऐकणाऱ्यांनी, 13 एकर जागा 2010 साली 1,74,23,048 रुपयाला विकत घेतलेली आहे. सदरची जागा पुणे नाशिक हायवे लगत आहे. आता आपली बाजार समिती ही पुणे नाशिक हायवेच्या पूर्वेला, आणि ही बाजार समितीची आत्ताची जागा कोठारी विलच्या शेजारी पश्चिमेकडून अशी जागा आहे, डोंगराला लागून. त्या जागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सगळीच्या सगळी बाजार समिती म्हणजे खालची बंद करून, समजा तिथं जर तुम्हाला खूप पैसे कमवायचे असतील तर तिथं तुम्ही मोठं कॉम्प्लेक्स बांधून पैसे मिळू शकतील, गाळे पण निघू शकतील, कारण त्यांचं गाळे आणि काळे यांचं नातं खूप जवळचं आहे. एवढी जागा चांगली असताना देखील त्या बाजार समितीच्या 13 एकर जागेमध्ये आजपर्यंत म्हणजे तब्बल 15 वर्षामध्ये मला वाटतं कंटिन्यू 2010 सालापासून सध्याचे सन्माननीय सभापती हे कारभारामध्ये आहेत. मला वाटतं 2-2.5 वर्षाचा रघुनाथ शेठ लेंडे यांचा कालावधी सभापती पदाचा सोडला, पण त्याही काळात ते सन्माननीय संचालक म्हणून तिथे होते आणि ते प्रत्येक वेळेला जे सांगत असतात की सन्माननीय अजितदादा हे माझे जवळचे मित्र आहेत, राजकारणामध्ये त्यांचे ते गॉडफादर आहेत. सन्माननीय अजितदादा देखील माझ्या माहितीप्रमाणे 2010 पासून सलग सत्तेत असावेत, एक काही कालावधी सोडला तर, पण कोणत्याही प्रकारचं तिथं डेव्हलपमेंट झालेलं नाही. आज त्या अहवालामध्ये ते म्हणतायत की तिथं आम्ही टिपीला परवानगी दिली. मी संतोष दादा, आम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी सांगत आलोय की ते 13 एकर मध्ये आपण काय प्लॅन केलाय तो तरी आम्हाला बघू द्यावा. एकदा आणला त्याच्यावर कोणाच्या आर्किटेक्टची सही नाही, टाउन प्लॅनरची सही नाही, काय नाही, फक्त तोंडाने बोलायचं आपण ते करतोय. आता देखील अहवालामध्ये किंवा उद्या जर ते तुमच्या पुढे आले तर हेच सांगणार आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचे. मला दया आणि क्यू याची येते. याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय
की आपल्याला 5 गुंठे जागा पणननी मागितली होती। त्या सभेमध्ये आम्ही म्हणलो होती की 5 गुंठे देऊ नका, 1 एकर जागा 13 एकर पैकीची द्या। आता त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलंय की 13 एकर पैकी 5 गुंठे आपण तिथं देणार आहोत, पणनसाठी देऊ केलेली आहे, आणि त्याच्यात 5 ते 7 कोटीचा। जरा साहेब आपण जा नारायणगावला, शिवतेज फार्मर प्रोड्युसर आमच्या तरुणांची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, त्यांनी तिथं स्मार्टच्या माध्यमातून एक चांगला मॅग्नेटिकच्या माध्यमातून चांगला प्रोजेक्ट केलाय। कोल्ड स्टोरेजचा 1 एकरात प्रोजेक्ट आहे, 3 कोटी रुपये त्यांना अनुदान मिळाले। 5 कोटीचा प्रोजेक्ट 1 एकरात आहे आणि 5 गुंठ्यात 5 ते 7 कोटी म्हणतायत। तुमच्या बुद्धीची कीव करावी, तुम्ही एवढ्या दिवसात किती अभ्यास केलाय आमच्या लक्षात येते। दुसरी गोष्ट अशी की त्या 13 एकर मध्ये आता आम्ही ज्या वेळेला त्याला विरोध केला, सन्माननीय यार जे आपले असिस्टंट रजिस्ट्रार आहेत त्यांच्याकडे त्याच्यासाठी अभिप्राय त्यांचा मागितला गेला, अहवाल मागितला गेला। त्याच्यामध्ये यारने असं म्हटलेलं आहे की सदरची जागा 80 ते 100 फूट खोल आहे, वर खाली आहे, आणि त्याच्यामध्ये टॉवर लाईन गेले आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काम करता येणार नाही। सन्माननीय महोदय हे विसरतायत की नारायणगावची आता जिथं बाजार समिती सुरू आहे त्या बाजार समितीतून मधूनच GMRTची मला वाटतं 11 केवीची लाईन आता 1-2-3 वर्षापूर्वी सन्माननीय तत्कालीन खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, रघुनाथ शेठ लेंडे असताना काढली। म्हणजे तोपर्यंत तिथं बाजार चालू होता। 11 केवीच्या 2 लाईन होत्या, आमच्या मांजरवाडी खोडत फिडर एक होतं आणि GMRTची एक्सप्रेस फिडर देखील, त्याच्या खाली बाजार चालू होता। आता 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, रघुनाथ शेठ असताना खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। म्हणजे टावर आहे ही काय बाजाराची अडचण नाही। तिसरी गोष्ट अजून याच्यामध्ये अजून काय दडले बघा, आता ते एकीकडे म्हणतात की त्या जागेवरती बाजार करणं शक्य नाही, पण प्रियांकाताई मागच्या मीटिंग मध्ये आपला हा विषय होता की धनामेथीच्या बाजारासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या शेड, तात्पुरत्या स्वरूपाचं शेड आमचं किती असतं माहितीये बाजार समितीचं, किती लाखाचं आहे? 38 लाखाचे तात्पुरत्या स्वरूपाचे शेड। त्याला आता त्याचं ई टेंडरिंग करायचंय, 12/1ची मंजुरी घेतलेली आहे, आणि तात्पुरत्या स्वरूपाची शेड आहे त्या जागेवरच करायचे। मग ती जागा जर बाजाराला योग्य नाही तर तिथे तात्पुरत्या स्वरूपाचे 38 लाखाचे शेड कसे होणार आहेत, हा एक प्रश्न शेतकरी बांधवांनो। माझी शेतकरी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही स्वतः तिथं जा, पत्रकारांना घेऊन जा आणि तिथं बाजार समितीला पोषक जागा आहे की नाही हे पण बघा। जर बाजार समिती तिथं बाजार भरू शकत नाही तर आजही तिथं काही धनामेथीच्या व्यापाऱ्यांचे स्टॉल म्हणजे ऑफिस तिथं झालेली आहेत, ती का झाली हा एक प्रश्न आहे। आमचा विरोध या करताय की ती 13 एकर जागा तुम्ही तिच्यावरती विल्हेवाट लावा, त्याच्यावरती बाजार भरवा, तिथं जर जागा कमी पडली तर मग तुम्ही घ्या। आता याच्या स्पष्टीकरण असं दिलं जातंय की जागा खूप भारी आहे, ती आपल्याला परत मिळणार नाही। आमच्यात एक म्हण आहे, माझी आई नेहमी म्हणायची, सोन्याची सरी असली तर काय सोन्याच्या सरीनं कोणी फाशी घेत नाही। बाबा तुम्हाला हा मलिदा दिसतोय 62 कोटीचा, 62 कोटीचा मलिदा ना तुमच्या बापाचा आहे ना आमच्या बापाचा आहे, तो या घाम गाळणाऱ्या आमच्या शेतकऱ्याचा आहे। हा 6 रुपये पैसा आलेला आहे। एका ठिकाणी म्हणलेलं आहे की टोमॅटोला किती 1 ते 1.5 कोटीचा शेत जमा होतो। माझं त्यांना आव्हान आहे, 1-1.5 कोटीच का, एका सभेमध्ये नाही अनेक सभेमध्ये सन्माननीय विद्यमान सभापती म्हणतात की बाजार समितीत 2-2 लाख क्रेट एका दिवशी येतात। 2 लाख क्रेट जर येत असतील तर मी परत तुमच्या माध्यमातून त्यांना विनवतो की 2 लाख क्रेट आपण एका क्रेटला 2 रुपये शेस, सभापती बरोबर आहे का, तुम्ही सभापती म्हणून काम केलंय, 2 रुपये शेस आपण एका क्रेट मागे घेतो। आम्हाला याची जाणीव आहे, शेतकरी क्रेट भरून आणताना 20 किलोचा भरतो, पण आतमध्ये आल्यानंतर त्याची निवड असते, बारीक असतो, मोठा असतो, खराब असतो, किंवा 25 किलोचा भरला जातो। 2 लाख क्रेट आतमध्ये आले तर असं धरून चाला का त्याच्यात 10-20% घट आहे, 20% 25% क्रेट घट मध्ये गेले तर 2.25 लाख क्रेटचे 2.25 लाख गुणिले 2 म्हणजे 3.5 लाख रुपये एका दिवशीचा शेष आला पाहिजे। मी परत सांगतोय आज त्यांना की आम्हाला त्याची बँकेतली एंट्री दाखवा की बाबा अमक्या दिवशी 2.25 लाख क्रेट आले आणि त्याचे 3.5 लाख रुपये बाजार समितीत शेष रुपयाने जमा आलेत। आम्ही तिसरी गोष्ट, माझ्याकडे काही पावत्या आहेत, म्हणजे हे सगळं आम्हाला ज्यावेळेला काही सेजच्या माध्यमातून आपला खूप मोठा सेजच्या रूपाने प्रचंड मोठा घोटाळा आहे आपल्या बाजार समितीमध्ये, हे मी पुराव्यासहित आपल्याला सांगतो। आता माझ्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत। आम्ही सगळ्या संचालकांनी काही पत्र दिली होती की आम्हाला, तुम्हाला सांगतो, बाजार समितीच्या उपबाजार आवार नारायणगाव येथील खालील सर्व बाजार फी पावत्यांच्या साक्षांकित प्रती मिळाव्यात। 15/3/2013 ते 15/4/2013, 10/5/2014 ते 30/5/2014, 16/3/2020 ते 16/31/2020 या काळातल्या आम्ही पावत्या मागितल्या। त्याच्यावर त्याला मला असं उत्तर मिळालेलं आहे
की 5 वर्षापेक्षा अधिकचं रेकॉर्ड आम्हाला देता येत नाही किंवा ठेवता येत नाही, हरकत नाही. पण मी शेवटची जी पावती मागितली 16/3/20 ते 31/3/20 कमीत कमी ती तरी पावत्या, त्या तरी काळातल्या पावत्या आम्हाला मिळायला पाहिजे होत्या, त्याही पावती मिळालेल्या नाहीत. आता या जागेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही आंदोलन पुकारलं त्याच्यानंतर त्याच्यावरती चौकशी अहवाल आला. चौकशी अहवाल आल्यानंतर चौकशी अहवालावरती असं सांगितलं की खालून अहवाल घ्यावा आणि नंतर कळवावं. आम्हाला DDRने, म्हणजे मी आज स्पष्टपणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर स्पष्टपणाने बोलतोय की या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारी खात्यातली जी माणसं असतील, मग AR ऑफिस असेल, DDR ऑफिस असेल, पणन संचालक असेल, ही सगळी मंडळी प्रचंड बरबटलेली आहेत. आज आमच्या या बाजार समितीच्या 5 उपबाजारांपैकी ताई प्रत्येक वेळेला आपण मागणी करत असतो, इथं मुतारी होऊ द्या, तिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था होऊ द्या, इथं कॉन्क्रीट होऊ द्या, तिथं गेट होऊ द्या, या सगळ्या शेतकऱ्यांच्या साठीच्या सुविधा, शेतकरी निवास होऊ द्या, या सगळ्या सुविधांसाठी आम्ही आग्रही राहिलेलो आहे. आम्हाला हे सांगितलं जातं की कृषी पणन संचालकाकडून परवानग्या मिळाल्या नाही आणि ते वास्तव देखील आहे. पणन संचालक इतर प्रस्तावांना वर्ष परवानग्या देत नाही, हे आमच्या दप्तरात प्रोसिडिंग मध्ये देखील आलेला आहे. पण हा जो 28,44,00,000चा व्यवहार आहे तो मला वाटतं ऑक्टोबर 2024 ला तो प्रस्ताव पणन संचालकाच्या कार्यालयाला दिलाय आणि मार्च 2003 मार्च 13/3 म्हणजे 13 मार्च 2025 ला तब्बल साधारणतः 4-5 महिन्यामध्ये 28 कोटीच्या व्यवहाराला लगेच पणन संचालनालयाने मान्यता दिलेली आहे. 100% याच्यामध्ये काळबेरा असल्याशिवाय काही होत नाही. आमचं पुन्हा एकदा म्हणणं आहे की या जागेला आमचा विरोध असल्याचं अजिबात कारण नाही, परंतु ज्या पद्धतीनं आणि जसा संशयास्पद हा सगळा व्यवहार झालेला आहे त्यामध्ये निश्चित संशयाला प्रचंड जागा आहे. या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना, शरददादा, डॉक्टर अमोल कोल्हे खासदार साहेब, आदरणीय शरददादा आमदार, सत्यशीलदादा शेरकर, आशाताई बुचके, अजून कोण, या सगळ्या संचालकांना, रघुनाथ शेटलेंडे माजी सभापती म्हणून, ही जी सगळी मंडळी तालुक्यातले कारभारी आहेत, तालुका चांगला चालावा, संस्था चांगल्या चालाव्यात, या सगळ्यांना आम्ही याचा आंदोलनाची पत्र किंबहुना या काय चाललंय बाजार समितीत याच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांना आम्ही कल्पना दिलेली होती. पण आदरणीय आशाताई, शरददादा यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या बाबतीमध्ये सपोर्ट केलेला आहे. जाणीवपूर्वक त्याचा उल्लेखही केला पाहिजे. सन्माननीय आशाताई, संतोष नाना कैरे ही मंडळी आमच्या बरोबर पणन संचालकांकडे आली, त्यांना तिथं सांगितलं आता आशाताई येत आहेत, थोडी तब्येत बरी नाही, त्या डॉक्टरकडे गेल्यात, पण त्या येत आहेत. मला आपल्याला जाणीवपूर्वक हे सांगायचंय की मी परत सांगत असतो, ही संस्था आम्हा संचालकांच्या बापाची नाही, ही संस्था शेतकऱ्यांची आहे. आदरणीय दादासाहेब काळेंनी एक चांगलं विजन ठेवून ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी उभी केली. मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही सारखी हे करतोय की या तालुक्यामध्ये सोयाबीनचं उत्पन्न खूप वाढलंय. सोयाबीन आपल्याकडे खरेदी केंद्र व्हावं, बाजार समितीकडून प्रस्ताव द्यावा, तो बाजार समितीला प्रस्ताव मंजूर करून घेता आला नाही, पण 28-30 कोटीच्या जागेचा प्रस्ताव लगेच मंजूर करून घेतात. कायदेशीर अडचण ही आहे की 50 किलोमीटरच्या आतमध्ये दुसरं खरेदी केंद्र देता येत नाही. चाकणला एक खरेदी केंद्र आहे, आपला अंतर चाकण ते जुन्नर हे जर पाहिलं तर 50 किलोमीटर आहे, पण त्याच्यामध्ये मानसिकताच नाही की आपल्याला तिथं बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र हे सोयाबीनसाठी करायचं, ही मानसिकता अजिबात नाही. आम्ही 50 वेळा सांगितलंय. मी आज याच्या माध्यमातून सन्माननीय सभापती महोदयांना याच्याकरता प्रश्न करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना आणि तुम्ही काय बाजार समितीचे लोक नेदरलँडला तुम्ही गेलते का? नाही गेले. अभ्यास दौऱ्यासाठी नेदरलँडला गेले होते. खर्च कोणाचा होता आम्हाला माहित नाही, कदाचित एखाद्या कंपनीने केला असेल, थोडा पैसा बाजार समितीचा गेला असेल किंवा ते पदरे गेले असतील, पण तुम्ही नेदरलँडला जाऊन केलं काय? तिथले प्रोसेसिंग त्यामध्ये काही चांगले संचालक गेले होते, त्यांनी आम्हाला सांगितलं खूप चांगल्या पद्धतीचे. नेदरलँडचं सोडावं, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आज 2000 कोटीच्या पुढे काम करते, सन्माननीय विलास शिंदे सर अनेक शेतकऱ्यांना 20,000 शेतकऱ्यांना एकत्र घेऊन काम करतायत. त्या सह्याद्री फार्मर प्रोड्युसरला प्रियांकाताई जायला आपल्याला परवानगी घ्यायला किती दिवस लागले? ज्या वेळेला हे सन्माननीय सभापती महोदय परदेशात गेले त्यावेळेला आम्हाला बाजार समितीच्या राहिलेल्या संचालकांना सह्याद्रीला जात आलं. आता हे म्हणतात की आपल्याला प्रोसेसिंग युनिट करायचे, हे करायचे, ते करायचे, हे तुम्हाला आता सुचते गेल्या अनेक वर्षापासून. आणि पुढचं अजून सांगतो तुम्हाला, या तालुक्यामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये टोमॅटोचं खरेदी केंद्र सुरू करायला या सभापतींचा विरोध होता. सन्माननीय श्रीरामभाऊ गाढवे यांनी इनिशिएटिव्ह घेतलं म्हणून ते खरेदी केंद्र टोमॅटोचं सुरू झालेलं आहे. यांनी कुणी नाकाने कांदे सोडायचं कारण नाही. सन्माननीय श्रीरामभाऊ गाढवे तुम्ही पण होतात त्या काळामध्ये. या सगळ्या मंडळींनी, तुम्ही सांगा नंतर, या सगळ्या मंडळींनी हा प्रस्ताव आणला पण त्याला देखील विरोध होता. आणि आज तुम्ही टोमॅटोचं क्रेडिट घेताय.
किती वेळा सन्माननीय सभापती महोदय कोणाच्या टोमॅटोच्या याच्यामध्ये आले? आज आपली बाजार समितीची परिस्थिती वाईट आहे. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, 2-2 लाख क्रेट येत होते, हो येत होते. रामभाऊ शेटकर आमच्याकडे सगळं दप्तर येत होते, पण आज येत नाही. याचं कारण शोधा. आम्ही प्रत्येक सभेमध्ये हे सांगतोय की आपल्याकडे टोमॅटोचं उत्पादन कमी झाले. ते का झाले? शेतकऱ्यांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे, नवे वाहन आणले पाहिजे, शेतकऱ्यांसाठी मेळावे घेतले पाहिजेत. मला सगळ्या शेतकऱ्यांनी सांगा, या बाजार समितीनं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बाबा आता कांद्याची लागवड आहे त्याच्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी, टोमॅटोची लागवड आहे, द्राक्षासाठी एकतरी प्रशिक्षण मेळावा घेतलाय. आम्ही 4 वेळा सांगितलं, पण त्या बाबतीमध्ये अजिबात नाही. हाकेच्या अंतरावरती आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र आहे, तिथे एवढे शास्त्रज्ञ आहेत, लॅब आहे, परंतु कधी त्यांना बोलवायचं नाही, विश्वासात घ्यायचं नाही लोकांमध्ये. या बाजार समितीच्या बाबतीमध्ये कधी पुढे जाऊन काम करायचं. हा, जिथे आम्हाला चान्स असेल तिथे आम्ही 100% पुढे असू, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी अजिबात नाही. आम्ही सगळ्याच्या पुढे असू. शेतकऱ्याच्या सुखादुखामध्ये सहभागी होण्यासारखे शेतकरी आज आमच्याकडे बाजार समितीमध्ये संचालक आहेत. आणि या सगळ्या संचालकांनी अनेक वेळा सांगितलेलं होतं की आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचंय. हा करायचं म्हणजे माझं अजूनही तुमच्या माध्यमातून 10-15 वर्षामध्ये जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं युनिट तिथं उभं करता येत नसेल तर आता तुम्ही कशाला सांगता की आम्हाला युनिट उभं करायचंय? माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, शेतकरी बांधवांनी. या दुसरी एक गोष्ट, मगाशी पिंटू भाऊ म्हणाले, साहेब आपण 3 लाखाची जमीन घेताना, जागा घेताना सर्च रिपोर्ट घेतो. आम्ही या खरेदी खताच्या जो दस्त आहे याच्यामध्ये सर्च रिपोर्ट नाही. साधी जागा आपल्याला करायची असेल तर आपण पेपर नोटीस करतो. 30 कोटीची जागा घ्यायला निघालो, पेपर नोटीस सुद्धा नाही. याच्यामध्ये आहे ना पेपर नोटीस कोणते माहितीये? बाजार समितीला जागेची गरज आहे आणि कोणाचे टेंडर असतील ते उद्या. याच्यात पण अजून सांगतो, ही टेंडर करणं गरजेचं होतं. कशात? बाजार समिती ज्या वेळेला जागा मागवते ना, जाग्यात ज्यांच्या आहे ते सुद्धा बंद लिफाफ्यामध्ये यायला पाहिजे, समोरासमोर बसून. हा बोला तुमचं काय, म्हणजे आमचा आळे फाट्याचा बाजार चालतो ना, गायचा बेल्याचा बाजार, म्हशीचा, तसं हे सगळं काम चालू होतं. समोरासमोर संचालकांच्या समोर ही सगळी मंडळी अशा प्रकारचं काम करतात. 23/4/25च्या मासिक सभेमध्ये पणन संचालकांनी जागा खरेदीला परवानगी दिल्यानंतर तो विषय आला. आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्या मीटिंग अजेंडा तो आमच्याकडे रद्द केल्याचा अजेंडा आहे. त्याच्यानंतर अपेक्षा ही होती की पुन्हा एकदा तो विषय मीटिंगमध्ये अजेंडावरती येईल आणि त्याच्यानंतर खरेदी व्हावी. या दस्तामध्ये कोणत्या मीटिंगच्या आधारे खरेदी झाली हा देखील उल्लेख त्याच्यामध्ये नाही. तिसरी गोष्ट, एखादी संस्था ज्या वेळेला जागा खरेदी करते तर त्यामध्ये मासिक सभेमध्ये त्या संस्थेच्या बाबा सभापती, उपसभापती, आमका संचालक, सचिव या सगळ्यांना थोडा स्पीकर लावायचा का, म्हणजे वर आवाज जाईल, नको. सह्यांचा अधिकार दिल्याचा कोणताही ठराव या दस्तामध्ये आढळून येत नाही किंवा जोडलेला नाही. अशा अनेक त्रुटी या दस्तामध्ये प्रचंड दिसत आहेत. कोणत्या मीटिंग मध्ये तो विषय आला नाही, असे अनेक विषय आहेत की ज्यामुळं 100%. तिसरी गोष्ट, मी मांजरवाडी रोडला राहतो, मला आमच्या वळणवाडीतले व्यवहार माहिती आहेत. माझ्याकडे त्या व्यवहाराची खरेदी खत देखील आहे. 17 गुंठे जागा 23 लाखाला घेतलेलं खरेदी खत आमच्या जवळ आहे. सर्वे क्रमांक 48 हा रस्त्याच्या, अष्टविनायक रस्त्याच्या दक्षिणेकडून आहे आणि सर्वे क्रमांक 57 हा बरोबर त्याला लागून उत्तरेला आहे. त्या 57 मध्ये 57 सर्वे नंबर मध्ये 17 गुंठ्याचा व्यवहार हा 34 लाखाला झालेला आहे. हा कागद आमच्या जवळ आहे. अशा अनेक व्यवहार आहेत. आम्ही ते कागद जुळवतो. आमच्या डोक्यामध्ये काही पाप नव्हतं, त्याच्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की चर्चेने हा विषय मार्गी लागेल, परंतु याच्यामध्ये प्रचंड, आजची घटना मी तुम्हाला सांगतो, अनेक मंडळी व्यवहारामध्ये काम करत असतात. मांजरवाडी रोडला काय जागेचे व्यवहार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. ती जागा आज माझ्याकडे. दुसरी गोष्ट आहे, मी तुम्हाला रेडी रेकनर नाही माझ्याकडे आहे ना, माझ्याकडे रेडी रेकनर आहे. 2 गोष्टी कायदा हे सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला जागा खरेदी करायची, उदाहरणार्थ समजा बाबा संतोष दादा चव्हाण हे जागा खरेदी करतात, तर मग त्याचा रेडी रेकनर काय रेट आहे, सरकारी दर काय, हा संतोष दादा चव्हाणांनी काढून आणला पाहिजे. आमच्या चर्चेच्या वेळेला बाजार समितीने रेडी रेकनर काढून आणला नाही. जो खरेदी देणार आहे ते रेडी रेकनर आणणारे आम्हाला दाखवते. नंतर मला थोडी शंका आली. मी स्वतः सन्माननीय दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांना विचारलं की रेडी रेकनरची प्रथा काय असते, माहिती करून घेतलं. त्यांनी सांगितलं किंवा मी सांगितलं, ज्या वेळेला 10-20 एकर जागा खरेदी करायची असते त्यावेळेला त्याचा नियम काय,
सरकारी नियम हे सांगतो, ज्यावेळेला बल्क मध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही जागा खरेदी करता त्यावेळेला रस्त्याच्या कडेचे जी जागा आहे तिचा 100% रेट धरला जातो. त्याच्या आतली जी जागा आहे 500 चौरस मीटर सोडून, आतली जागा 80%, त्याच्या आतली 500 चौरस मीटर सोडून असा मी तो रेडी रेकनर घेतला. त्या रेडी रेकनरचा दर सरासरीनं 1,55,000. माझ्याकडे नाही, मी सांगतो परत, ते वकील आहेत केम्ब्रिज रिटर्न कायद्यात धरतील. एकूण व्हॅल्युएशन येते 6,25,44,044 रुपये. सगळ्या जागेचं एकूण स्लॅब नुसार 6,25,44,044 रुपये हे मूल्यांकन येते. एकूण क्षेत्र 401 गुंठे 400 गुंठे. त्याचा सरासरी गुंठ्याचा दर येतो 1,55,775 रुपये आणि 84 पैसे. म्हणजे आपण त्याच जागेचं रेडी रेकनर माझ्याकडे दप्तरामध्ये मी तुम्हाला देतो. म्हणजे अशा प्रकारे ही दिशाभूल बाजार समितीची केलेली आहे. बाजार समिती, तिसरी गोष्ट, मी त्यावेळेला बाजार समितीच्या मीटिंग मध्ये सांगितलेलं होतं की याचा आपण लिगल ऍडवायझर कोणीतरी नेमला पाहिजे. आमचे लिगल ऍडवायझर सन्माननीय संचालक जे संतोष दादांनी सांगितलं, या जागेचा फाळणीबार झालेला नाही. 8 गट आहेत. 8 गटामध्ये कोण कुठे कसा गट आहे अजिबात काय माहित. ज्यावेळेला तुम्ही 30 त्याच्यामध्ये त्या गटामध्ये इतर लोकांचे देखील नाव आहेत. म्हणजे फक्त कोठारी नाही तर मला वाटतं काही अडसऱ्यांची देखील नाव आहेत. अडसऱ्यांची देखील नाव आहेत. म्हणजे कायदेशीररित्या हा व्यवहार किती पारदर्शक आहेत हे तुमच्या पुढे कळायला पाहिजे म्हणून सांगतो. हा सगळा व्यवहार प्रचंड भ्रष्टाचाराची हे आहे. म्हणजे याच्यात हे बघा, याच्यात देखील आला. आम्ही धनेश शेठ आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांचं नाव बळच काय घालीत नाही. आम्हाला खुलाशामध्ये आलेले वाटाघाटीसाठी उपस्थित झाल्यानंतर संस्थेचे संचालक धनेश चुनीलाल संचेती यांनी कोठारी यांच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे कागदपत्र तसेच जमिनीचा नकाशा मागून घेऊन मालकी हक्काची खात्री केली. म्हणजे कुणी केली? सन्माननीय संचालक धनेश शेठ संचेती यांनी मालकी हक्काची खात्री केली. हा ER साहेबांचा अहवालातली हा अहवाल आहे. त्याच्यामध्ये म्हटलं, म्हणजे जी संस्था आम्ही म्हणतो की आमच्याकडे इतका पैसा आहे, पहिला 5 मजली संस्था आहे, त्या संस्थेला लिगल ऍडवायझर सुद्धा पॅनलवर नाही हे आज आम्हाला कळालं. छोटी संस्था जरी असेल ना, पतपिढी, जिच्याकडे 1-2 कोटी रुपयाच्या ठेवी, ती सुद्धा आपला लिगल ऍडवायझर पॅनलवरती ठेवते आणि त्याचं मत नोंदवते. म्हणजे हा शुद्ध वेडेपणा आहे. ER देखील कळायला पाहिजे की तुम्ही कोणाचं मत नोंदवताय, कोणाचं मत. हा अहवाल ER महोदयांनी लिहिलेला नाही. हा अहवाल म्हणजे आमच्या बाजार समितीच्या प्रोसिडिंगची नक्कल आहे आणि सही फक्त ER महोदयांनी केलेली आहे. म्हणजे हे सगळे पुढाऱ्यांबरोबर हे अधिकारी कसे भरभटलेले आहेत याचं उत्तम उदाहरण आहे. शेतकरी बांधवांनो, या सगळ्यामध्ये आता तुम्हाला नंतर सांगितलं जाईल, त्याचं उत्तर आधीच देतो. खूप ठराव झाले. जुन्नर बाजार समितीला जुन्नर, ओतूर, आळेफाटा, बेला, नारंगाव सगळीकडे जमीन संपादित करण्यात यावी. परत शब्द सांगतो, हो द्या पाऊस येऊ द्या. मी तुम्हाला सांगतो, जमीन संपादित खरेदी करण्यात यावी. पहिला शब्द हा आहे की संपादित करण्यात यावी. संपादित याचा अर्थ या तालुक्यामध्ये गायरान जर शिल्लक असेल तर ते पहिल्यांदा घेण्यात यावं आणि त्याच्यानंतर त्याचं संपादन करावं आणि जर तशी शिल्लक नसेल तर खरेदी करण्यात यावी. संपादित याचा अर्थ त्यांनी आता अहवालामध्ये त्यांनी नमूद केलंय की तहसीलदारांनी सर्कलचे हे घेतले, दाखले घेतलेत की नारंगाव मध्ये जागा शिल्लक नाही. पण लक्षात घ्या, आज जुन्नर बाजार समितीची अवस्था काय. रामभाऊ शेट्टी ते खानापूरला इच्छासाठी जागा घ्या आमचा आग्रह आहे. तशीच नारंगावला देखील येडगाव मध्ये जागा आहे, हिवऱ्यात जागा, याचा उल्लेख त्यांनी स्वतः केलेला आहे. म्हणजे केवळ जुन्नर नारंगाव मध्येच जागा पाहिजे हा हट्ट का? तर त्याच्यामध्ये यांना मलई खायची, त्याच्यामध्ये यांना भ्रष्टाचार करायचा आमचा सरळ आरोप आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे रेडी रेकनरच्या दराने. अजून एक आम्हाला ते कायद्यात कुठे अजून सापडलं नाही सभापती महोदय. आम्हाला असं सांगितलं गेलं की बाजार समितीच्या बायलॉज मध्ये किंवा कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, रेडी रेकनर जर 1 रुपया असेल तर 4 रुपयापर्यंत तुम्ही खरेदी करू शकता जमीन, असा कायदा आम्हाला सांगितला गेला. आम्हाला तो कागदावर कुठं दिसला नाही किंवा या दस्तामध्ये देखील तसा कुठं काय उल्लेख आलेला नाही किंवा त्या कायद्याचा आधार इथं जोडायला पाहिजे तसं कुठं जोडलेलं नाही. मुळातच तो रेडी रेकनर फुगवून लावलेला आहे. म्हणजे स्पष्टपणाने मी तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठा भ्रष्टाचार या जागा खरेदीमध्ये झालेला आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, येत्या 4-5 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः गुरुवारी वगैरे आपण प्रचंड मोठा मोर्चा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराविषयी करत आहोत. आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री, सन्माननीय पणन मंत्री या सगळ्यांना
आमदार खासदार या सगळ्यांना या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे। आम्हाला खात्री आहे की सन्माननीय सगळे महोदय या बाबतीमध्ये जागा खरेदीच्या या विषयाची कड लावतील किंवा त्याची चौकशी करतील। माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सगळेजण या व्यवहाराच्या कारभाराविषयी किंवा या बाजार समितीच्या कारभाराविषयी खूप मोठा मोर्चा येत्या 2-4 दिवसामध्ये आपण घेणार आहोत। आपण सगळ्यांनी आपण तारीख सांगूया का विचार करून सांगूया। आज थोड्या वेळामध्ये आपल्या माध्यमातून ती तारीख आम्ही सांगणार आहोत। सगळ्यांनी या मोर्चामध्ये हा आपल्या घामाचा पैसा एवढीच आपल्याला कळकळीने विनंती करून थांबतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र, जय गुरु। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।